वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचे स्वागत आहे आपल्या या SD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 9वी मधील 1.5 द नेकलेस पार्ट 2 या धड्याखालील इंग्लिश वर्कशॉप मधील सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत. क्वेश्चन 1. Spot and circle the error in the following sentences, then rewrite the sentences after correcting them. म्हणजे खालील वाक्यामध्ये त्रुटी किंवा चुका शोधा आणि त्याभोवती वर्तुळ करा. त्यानंतर त्यांना बरोबर केल्यानंतर ती वाक्ये पुन्हा लिहा. येथील ए बट दे कुड नॉट फाउंड इट, चुकीचा शब्द आहे फाउंड. आन्सर बट दे कुड नॉट फाइंड इट. बी यू मस्ट राइट टू युअर फ्रेंड, चुकीचा शब्द आहे राइट. आन्सर यू मस्ट राइट टू युअर फ्रेंड. C. At the end of 1 week they have lose all hope, चुकीचा शब्द आहे lose. Answer at the end of 1 week they have lost all hope. D. He would borrowed the rest, चुकीचा शब्द आहे borrowed. Answer he would borrow the rest. पुढील आहे E. You should have returned it sooner, चुकीचा शब्द आहे रिटर्न. आन्सर यू शुड हॅव रिटर्न्ड इट सूनर. एफ अँड दिस लाईफ लास्टेड फॉर 10 years, चुकीचा शब्द आहे फॉर. आन्सर अँड दिस लाईफ लास्टेड 10 years. जी नो आय एम मेथिल लॉयझेल. आन्सर नो आय एम मेथिल लॉयझेल, यामध्ये कोणताही बदल नाही. पुढील आहे एच मादाम फॉरेस्टियर वेअर स्टन, चुकीचा शब्द आहे वेअर. आन्सर मादाम फॉरेस्टियर वॉज स्टन. क्वेश्चन 2. कंप्लीट द फॉलोइंग टेबल, म्हणजे पुढील तक्ता पूर्ण करा. पहिला कॉलम आहे अटरन्स म्हणजे उच्चार. दुसरा कॉलम आहे हू सेड इट, हे उच्चार कोण म्हणाले. तिसरा कॉलम आहे टू हुम, ते कोणाला म्हणाले. चौथा कॉलम आहे फेन, ते केव्हा म्हणाले. यातील ए आय टचड इट इन हॉल ॲट द मिनिस्ट्री. मेथिल सेड टू हर हजबंड व्हेन ही आस्क्ड हर इफ शी हॅड इट व्हेन शी लेफ्ट द हॉल. बी इट विल गिव्ह अस टाइम टू लुक सम मोर मिस्टर लॉयझेल टू मेथिल व्हेन ही टोल्ड मेथिल to write to her friend. C. I might have needed it. Madame Forestier said to Madame Loisel when Madame Loisel took the necklace back. D. You must have made a mistake. Madame Forestier said to Mathilde when Mathilde addressed her so familiarly. पुढील आहे ई वेल आय लॉस्ट इट. मेथिल सेड टू मादाम फॉरेस्टियर व्हेन मेथिल रिमाइंडेड हर अबाउट द नेकलेस. एफ माइन वॉज ॲन इमिटेशन. मादाम फॉरेस्टियर सेड टू मेथिल व्हेन फॉरेस्टियर टोल्ड मेथिल इट्स रियल कॉस्ट. क्वेश्चन 3. Write what you think about the following thoughts and actions of Mathilde. म्हणजे मॅथिलच्या खालील विचार आणि कृतींबद्दल तुम्हाला काय वाटते ते लिहा. ए मेथिल वॉज शॉक्ड डिसअपेअर्ड ओव्हर द लॉस ऑफ हर नेकलेस. म्हणजे हार गमावल्यामुळे मेथिलला निराश झाली. आन्सर बिकॉज शी न्यू दॅट नेकलेस वॉज of diamond and she could not afford to buy to return Madame Forestier. B. Mathilde wrote a note to her friend as dictated by her husband. म्हणजे मेथिलने तिच्या पतीने प्रमाणे तिच्या मैत्रिणीला एक चिठ्ठी लिहिली. Answer the expected to find necklace someday. For that they needed more time and Mathilde was compelled to write the false letter to her friend. C.
मेथिल्ड अँड हर हजबंड डिसाइडेड टू रिप्लेस द नेकलेस म्हणजे मॅथिल्ड आणि तिच्या पतीने तो हार बदलण्याचा निर्णय घेतला. आन्सर बिकॉज दे थॉट दॅट द नेकलेस वॉज कॉस्टली अँड दे हॅड टू रिटर्न इट. डी मॅथिल्ड रिटर्न द डायमंड नेकलेस टू हर फ्रेंड म्हणजे मॅथिल्डने हिऱ्याचा हार तिच्या मैत्रिणीला परत केला. आन्सर आय थिंक इट वॉज हर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी to return the borrowed diamond necklace immediately after the party day, but she delayed. E. Methyl did not tell her friend about the loss and replacement म्हणजे मॅथिल्डने तिच्या मैत्रिणीला रत्नहार हरवल्याचे व बदलल्याचे सांगितले नाही. आन्सर इट वॉज अनदर बिग मिस्टेक शी कमिटेड. इट वॉज हर थॉटलेस ॲक्शन. मेथिल्ड वर्कड व्हेरी हार्ड टू पे द डेट म्हणजे कर्ज फेडण्यासाठी मेथिलने खूप मेहनत घेतली. आन्सर शी हॅड चेंज्ड हर ॲटिट्यूड टुवर्ड्स हर लाईफस्टाईल. शी वर्कड हार्ड अँड सेव्ड मनी फॉर रिप्लेइंग द डेट. जी मेथिल्ड अँड हर हजबंड पेड ऑफ द डेट इन 10 years म्हणजे मेथिल्ड आणि तिच्या पतीने 10 वर्षात कर्ज फेडले. आन्सर बोथ ऑफ देम वर्कड व्हेरी हार्ड फॉर 10 long years टू सेव्ह मनी फॉर रिपेइंग द डेट. दे curtailed their needs severely. H. Methyl told her friend about the lost necklace. मेथिलने तिच्या मैत्रिणीला हरवलेल्या रत्नहाराबद्दल सांगितले. आन्सर दो it was her fault. She must have thought that she should tell the truth to her friend and tell her how she struggled for 10 long years. Question 4. Form pairs विद्यार्थ्यांचे गट बनवा. Discuss how part 2 of the story could have been different. कथेचा दुसरा भाग कसा वेगळा असू शकतो यावर चर्चा करा. Write your storyline in the form of bullets showing the main events. आणि तुमच्या गोष्टीच्या मुख्य घटना मुद्द्यांच्या स्वरूपात मांडा. Answer the cabman who dropped them at their door found the necklace after 2 days while cleaning his cab. Behind the space of the seats fallen from the gaps of the seats. Remembered the lady wearing the necklace was an honest and God-fearing man. Went to their house, handed over the necklace to them. It could have changed the whole story. Question 5. Imagine what must have happened after Methyl's friend discovered that the diamonds were real. त्या हारातील हिरे खरे होते हे मेथिलच्या मैत्रिणीच्या लक्षात आले तेव्हा काय घडले असावे याची कल्पना करा. डू यू थिंक शी वूड रिटर्न इट टू मेथिल्ड म्हणजे ती मेथिलला परत करेल असे तुम्हाला वाटते का? वूड दॅट मेक मेथिल्ड हॅपी आणि त्यामुळे मेथिलला आनंद होईल का हे सांगा. आन्सर मेथिल्स फ्रेंड वॉज रिच बट अ काइंड हार्टेड अँड जेनरस वुमन. She knew that Methyl had to face many miseries for 10 years. I think she would return the necklace to Methyl. Methyl would be happy to find some relief after sufferings. Question 6. Discuss the following and write about it in your own words in 5 to 6 lines. म्हणजे खालील प्रश्नाबाबत चर्चा करा आणि त्याबद्दल तुमच्या शब्दात 5 ते 6 ओळीत उत्तर लिहा. A. What would you do if something like this happens to you? म्हणजे तुमच्या सोबत असे काही घडले तर तुम्ही काय कराल? Answer. If something like this happens to me, I would tell my friend and would buy new one and give her. B. What opinion do you form about Methyl's husband from her story? म्हणजे या कथेवरून मेथिलच्या नवऱ्याबद्दल तुमचे मत काय आहे?
Answer: Methil's husband was a true, kind and supportive person. He was a very nice human being. C. Which events in the story part 1 and part 2 changed Methil's life? म्हणजे या कथेतील भाग 1 व भाग 2 मधील कोणत्या घटनामुळे मेथिलचे जीवन बदलले? Answer: The invitation of the party, borrowing the necklace and losing the necklace changed Methil's life. Language study. Question 7. Read the table of verbs forms given below. म्हणजे खालील दिलेल्या क्रियापदाच्या रूपाचा तक्ता वाचा. सर्वांनी प्रथम तक्ता वाचून घ्यावा व या तक्त्यातील क्रियापदांची माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. द बेस फॉर्म, क्रियापदाचे मूळ रूप, यालाच V1 असेही म्हणतात. याचा प्रथम वापर दिलेला आहे इन्फिनिटिव्ह. एक्झाम्पल: यू मे गो, शी विल गो. येथे कर्त्यानुसार क्रियापदामध्ये कोणताही बदल होत नाही. दुसरा वापर आहे ऑर्डर्स, म्हणजे आदेश देण्यासाठी, गो होम. तिसरा वापर दिलेला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, साध्या वर्तमान काळात, म्हणजे साध्या वर्तमान काळात V1 चा वापर केला जातो. एक्झाम्पल्स: आय गो टू स्कूल, वी गो होम, डू यू गो देअर एव्हरी डे, द चिल्ड्रन ऑर दे गो अप, एक्सेट्रा. सेकंड कॉलम आहे यस फॉर्म्स, म्हणजे क्रियापदास यस प्रत्ययाचा वापर. नोट दॅट वी यूज द यस फॉर्म विथ ही, शी, इट. लक्षात ठेवा, आपण यस या प्रत्ययाचा वापर फक्त ही, शी, इट या कर्त्याबरोबरच करत असतो, म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यास करतो. नेक्स्ट पॉइंट. द पास्ट टेन्स फॉर्म हॅज ईडी ॲट द एंड. म्हणजे भूतकाळी क्रियापदाच्या शेवटी क्रियापदाला ईडी हा प्रत्यय लागतो. बट मेनी कॉमनली यूज्ड वर्ब्स हॅव डिफरंट पास्ट टेन्स फॉर्म्स. म्हणजे परंतु बऱ्याच सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या क्रियापदामध्ये ईडी प्रत्यय न लागता विविध भूतकाळातील रूपे असतात. एक्झाम्पल्स: केम, वेंट, स्पोक यांना ईडी प्रत्यय नाही, तरीही भूतकाळी रूपे आहेत. नेक्स्ट पॉइंट. द आयएनजी फॉर्म इज नोन ॲज द प्रेझेंट पार्टिसिपल. क्रियापदास आयएनजी प्रत्यय असल्यास ते प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून ओळखले जातात. इट इज used with forms of be to show continuous action. म्हणजे क्रियापदास आयएनजी प्रत्यय हा क्रिया चालू आहे असे दर्शवतो. एक्झाम्पल्स: आय एम इटिंग, म्हणजे मी खात आहे, यू वेअर इटिंग, शी वॉज इटिंग. येथे आयएनजी प्रत्ययामुळे क्रिया चालू आहे असे दर्शवले जाते. इट इज ऑल्सो यूज्ड इन सर्टन कंस्ट्रक्शन्स लाईक ही सॅड कॉपिंग अ मॅन्युस्क्रिप्ट. म्हणजे वर्बला आयएनजी प्रत्यय असेल तर क्रिया चालू असते, एवढे लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट. द पास्ट पार्टिसिपल्स यूज्ड विथ फॉर्म्स ऑफ हॅव शोज कंप्लीटेड ॲक्शन. पार्ट पार्टिसिपलचा वापर हॅवच्या रूपासोबत भूतकाळातील कृती पूर्ण झालेली क्रिया दर्शवते. एक्झाम्पल्स: आय हॅव इटन, दे हॅव कम, एक्सेट्रा. It is also used in certain constructions like they looked at each other, stunned. It is also used in passive construction. तसेच passive voice मध्येही याचा वापर केला जातो. We will learn about passive voice later. नंतर आपण पुढे passive voice अभ्यासणार आहोत. Last activity. Make a table of verb forms फॉर युअर ओन रेफरन्स. म्हणजे तुमच्या स्वतःच्या संदर्भासाठी क्रियापदांच्या रूपांचा तक्ता बनवा. ट्राय टू अरेंज द वर्ब्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तक्त्यामधील क्रियापदांची मांडणी अक्षरक्रमानुसार मांडण्याचा प्रयत्न करा. कीप ॲडिंग न्यू वर्ब्स टू युअर टेबल फ्रॉम टाइम टू टाइम. म्हणजे तुमच्या त्या तक्त्यामध्ये वेळोवेळी नवीन क्रियापदे समाविष्ट करत राहा. व्हेन यू राईट, check your work to whether you have used the correct form. जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा तुम्ही योग्य क्रियापदाचे रूप वापरले आहे की नाही हे तपासा.
अशा प्रकारे आपणाला इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडीमधील प्रश्नांची उत्तरे पाहता येतील। पुढील व्हिडिओमध्ये आपण 2.1 कंपॅरिझन्स या कवितेच्या सुरुवातीला असलेल्या वॉर्मिंग अप चिटचॅट ॲक्टिव्हिटीमधील प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। जर चॅनलला नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व शेजारील बेल आयकॉन घंटी नक्की दाबा। थँक यू।